नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण अनालिसिस करतोय 10 तारखेच्या एक्सपायरीसाठी. तर लास्ट वीक जो इव्हेंट झाला ऍक्च्युली 3 तारखेलाच होता. 3 तारखेनंतरून सेबीने जो नियम आणला, सेबीने ऍक्च्युली सर्क्युलर काढलं जेन स्ट्रीट विरुद्ध, एक इंटरिम ऑर्डर पास केली आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी सांगितलं की यांनी फ्रॉड केलेला आहे आणि मेजर जो फ्रॉड आहे 36,000 कोटींचा तो त्या ठिकाणी झाला. 4,800 कोटींचा जवळजवळ दंड त्यांना त्या ठिकाणी लावला, त्यांची अकाउंट सीज केली. आणि त्यानंतर जे ड्रास्टिक चेंज झालेत ना मित्रांनो, ते फार इम्पॉर्टंट आहे डेटामध्ये. तुम्ही बघू शकत असाल आपल्याला आधीच्या काही व्हिडिओज मध्ये, आधीच्या डेटाच्या एक्सपायरीज मध्ये तुम्हाला हे लक्षात आलं असेल की इथे फार मेजर व्हॉल्यूम असायचा मित्रांनो. व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम हा फार कमी झालेला आहे. आता एक्सपायरीला 26,000चा व्हॉल्यूम काहीच नाहीये कॉल साईडला. कॉल लॉंग जे आहेत ते ऑलमोस्ट 30 लाखापर्यंत जायचे, तर 3-4 लाखाचं जे आहे ना ते डाऊनफॉल इथं आलेलं आहे. रिटेल क्लायंट सुद्धा थोडासा कमी झालाय. एफ आयज पण फार बऱ्यापैकी कमी झालाय. इथं 6-7 लाखाच्या ज्या पोझिशन्स असायच्या त्या आता 3-3.5 लाखावर आलेल्या आहेत मित्रांनो. तरीही सुद्धा त्याच्या पर्सेंटेज वाईज आपण ज्यावेळी 5-6 लाखाची गोष्ट करत होतो त्यावेळी जो डेटामध्ये चेंज होता ना, तर तो चेंज आणि ह्याचा जो चेंज आहे ह्याच्यामध्ये हा जो डिफरन्स आलाय हा फार मेजर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकत असाल की पर्सेंटेज टर्म्स मध्ये कॅल्क्युलेट केलं ना फार हे हेवी आहे. ऍक्च्युली तुमची जे पोझिशन्स आहेत त्या जेवढ्या आहेत मीन्स 3 लाख 3.5 लाखाचा डेटा वन साइड आहे, तर त्याच्यात हे 1,97,000 फार मेजर हेवी आहे, शॉर्ट्स आहेत असं मी त्या ठिकाणी समजतो. जे कॉल लॉंग आहेत म्हणजे टोटल जे लॉंग्स आहेत रिटेलरचे ते सुद्धा फार हेवी आहेत. तर हे बघू शकाल, हे उलट गणित असतं ज्यावेळी मोठे प्लेयर लॉंग साईडला आहेत आणि हे शॉर्ट साईडला आहेत, तर 100% डायरेक्शन ही निगेटिव्ह साईडला असणार आहे. एक छोटेसे जे आहेत ना शार्प मूव असे थोड्या थोड्या झिगझॅग येणार आहेत थोडे थोडे, पण जे ऍट द एंड जे सेटलमेंट आहे ना ती एका सेंटर पॉइंटलाच होणार आहे. ठीक आहे, असंच होणार आहे इथे. तर अशा हिशोबाची एक्सपायरी काही घाबरायचं नाही. एकदम न्यूट्रल डेटा पॉइंट्स आहेत, एकदम बेसिक लेवलला ते क्लोज होणार आहे. आपण चार्टवर जाऊया आणि चार्टवर काय संकेत मिळत आहेत आपल्याला ते बघूया. तर आपण हा निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आणि निफ्टी म्हणजे मी मेजर मार्केट समजतो, कारण तुम्ही बघितलं असेल आपल्या जेन स्ट्रीटने सुद्धा निफ्टी पण हलवलाच, पण बँक निफ्टीमध्ये मेजर पैसा कमवला. तर हे वन साइडेड मूव्ह आणण्यासाठी हार्डली 10-12 स्टॉक त्यांना सफिशियंट होते पळवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी हा जो चार्ट लावलेला आहे मी निफ्टीचा, तर 3 तारखेची जी एक्सपायरी होती, 3 तारखेची ही जुलैची, इथून इथपर्यंत जी व्हॉलॅटिलिटी आहे ती आपल्याला बघायला मिळाली सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये. ठीक आहे, तो एक रेंज सेट झाली, ही अप्पर लेवलची रेंज आणि ही एक लोअर लेवलची रेंज त्या ठिकाणी हे फॉर्म झाली. मग त्यानंतरून 8 तारीख 8 तारीख आणि 9 तारीख पूर्ण साईडवेज काढली त्याने मित्रांनो, पूर्ण साईडवेज काढली. आणि जो एक अप मूव आला होता तो पूर्ण सस्टेन होऊ नाही शकला. मी तुम्हाला सांगितलं होतं डेटा न्यूट्रल आहे, थोडासा पॉझिटिव्ह बायस आहे, पण मी क्लिअरली पॉझिटिव्ह असं मेन्शन नव्हतं केलं त्या ठिकाणी, न्यूट्रल टू पॉझिटिव्ह. त्यामुळे त्या अर्थाने एक चांगलं काम बघायला मिळालं वरच्या लेवलला. आणि नंतर जे सेलिंग आली, तर ह्यासाठी आपल्याला रेडी तर राहावंच लागेल. पण आपली जी पोझिशन्स होती, जो आपण पुट शॉर्ट केला होता 25,300चा, तो ट्रबल मध्ये नाही आला मित्रांनो. मार्केट ऑलमोस्ट 50 पॉईंट निगेटिव्ह आहे, पण आपला जो पुट आहे तो ट्रबल मध्ये नाही आला. तर अशा अर्थाने ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या वर्कआउट करतात आणि चांगले पैसे मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी अशा न्यूट्रल टू पॉझिटिव्ह स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण त्या ठिकाणी रन करतोय. आणि यासाठी मी काही अनाउन्समेंट करणार आहे, फार इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, सगळ्यांचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि कशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रॅटेजी वर्कआउट करता येतील, मॉनिटर करता येतील आणि इफेक्टिव्हली त्या रन करता येतील त्यासाठी प्रयत्न करायचे मित्रांनो. तर एक्सपायरी साईडवेज असणार आहे, डोंट वरी. मी तुम्हाला डेटावर दिलंय, न्यूट्रल टू निगेटिव्ह आहे, साईडवेज आहे, थोडंसं निगेटिव्ह साईडला प्ले करू शकते ती,
पण एफ आय रिटेलरच्या ज्या लॉंग पोझिशन आहे ते कापण्यासाठी आहे ना एफ आयज आणि प्रो आहे ना एकदम स्मार्ट प्लॅन करतील. स्मार्ट प्लॅन असा करतील, एफ आयचे जे लॉंग निगेटिव्ह आहेत ना ते आयदर पहिल्या सेशन मध्ये ते खाली नेऊन सगळ्या शॉर्ट्स काढून घेतील आणि मग पुन्हा रिटेलर ज्यावेळी ट्रॅप होईल त्यावेळी मग शॉर्ट कव्हरिंग करून रिटेलरला घाबरवून ते हे करतील. नाहीतर मग सकाळच्या सेशन मध्ये रिटेलर पॉझिटिव्ह आहे तर रिटेलरला असं हे करून देतील की मार्केट वरती क्लोज ओपन करा. ओपन केल्यानंतर सगळ्या ज्या लॉंग्स आहेत ना सगळ्या लॉंग्स कट करून टाकतील आणि मग पुन्हा खाली आणतील. पण माझी जी शक्यता आहे ती अशी म्हणते की आपल्याला हे साईडवेजच बघायला मिळेल. हार्डली 40 ते 50 पॉईंट मध्येच हे त्या ठिकाणी मूव्ह करेल. तर न्यूट्रल टू निगेटिव्ह आहे डेटा. डे टू डेचे जे चेंजेस आहेत ते इंट्राडे ते आपण ऑब्झर्व करायलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक पुढची डायरेक्शनची एक एज येते पण डेटा न्यूट्रल आहे आणि थोडासा निगेटिव्ह साईडला त्याचं हे आहे कारण बऱ्याचशा निगेटिव्ह पोझिशन्स त्या ठिकाणी आहे. आता हा पण शार्प निगेटिव्ह केव्हा म्हणतो माहितीये का? म्हणजे हे पण एक हिंट आहे, क्लू आहे, तुम्हाला देऊन ठेवतो. ज्यावेळी ना हे कॉल जे शॉर्ट्स आहेत ना ते त्या ठिकाणी मेजर आहे. पण ह्याच्या जागी जर पुट लॉंग केले असते ना त्यांनी, पुट लॉंग म्हणजे 39% इथं कॉलमध्ये शॉर्ट आहे ना त्याच्याऐवजी हे पुटमध्ये लॉंग पाहिजे होते. तर मग आपण एक मोठा फॉल आणि एक मोठी मजा 250-300 पॉईंटची बघू शकत होतो. पण आता तशी सिच्युएशन नाहीये. पोझिशन शॉर्ट आहे. तुम्ही बघू शकाल जेवढे कॉल लॉंग आहेत तेवढेच कॉल शॉर्ट आहेत. ऑलमोस्ट जेवढे पुट लॉंग आहेत तेवढेच पुट शॉर्ट्स आहेत. पण पुट लॉंग थोडेसे जास्त आहेत कम्पेअर टू पुट शॉर्ट्स. त्यामुळे डायरेक्शन ही निगेटिव्ह आहे आणि त्या अर्थाने हे निगेटिव्ह त्या ठिकाणी प्ले करायला काही हरकत नाही. तर दुसरी गोष्ट, विक्स जो आहे तो फार डाऊन साईडला आहे. तुम्ही बघितलं तर हे 5 वर्षाच्या ऑलमोस्ट लोएस्टला काम करतोय. हा 11-12चा जो विक्स आहे तो म्हणजे फार भयानकली डाऊन आहे. पण हा डाऊन वीक म्हणजे एक पॉझिटिव्ह मार्केटचा संकेत आहे मित्रांनो. ज्या ज्यावेळी विक्स डाऊन होत जातो ना त्यावेळी मार्केट पॉझिटिव्ह होत जातं. तुम्ही बघू शकाल आता हे 7 मे पासून जुलै पर्यंत जर बघितलं ना निफ्टीवर घेऊन जातो तुम्हाला तर मार्केट त्या अर्थाने पॉझिटिव्ह काम करायला सुरुवात करते. बघा इथून तुम्ही मे पासून मार्च एप्रिल पासून बघितलं ना तर हे वरती गेलेलं दिसतंय आपल्याला. ठीक आहे ना. ऑलमोस्ट 8% मार्केट वरती गेलंय आणि विक्स फार हेवीली खाली आलंय. ठीक आहे. तर हे जे गणित आहे ना हे पॉझिटिव्ह साईन आहे लॉंग रन मध्ये. ठीक आहे. इथं पण ह्या काळात पण बघितलं तुम्ही ना तर मार्केट वरती जाताना दिसलेलं आहे. ठीक आहे. तर हे काही हॅक्स आहेत. विक्स कसा काम करतो, हा डे टू डे बेसिसवर पण काम करतो. तर त्याचे पण उदाहरणं मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर हे होतं विक्स निफ्टी रिलेटेड अनालिसिस. डायरेक्शन न्यूट्रल, SGX निफ्टी पण न्यूट्रल ट्रेड करतोय. डाऊ फ्युचरचा अजून तरी आपल्याला फार इम्पॅक्ट बघायला नाही मिळत आहे पण तो पण ऑलमोस्ट फ्लॅट काम करतोय. 29% या ठिकाणी 29 पॉईंट्स त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तर फार असं मेजर काही आपल्याला दिसत नाहीये. त्याचं रिझन असं आहे की चेन स्ट्रीटमुळे काय आले, एफआयज घाबरलेले आहेत आणि आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी सेबीने पुन्हा एक सर्क्युलर आणले. आणि सर्क्युलर कशासाठी आहे तर सर्क्युलर अशासाठी आहे की जे पण अल्गोज आणि एपीआय वापरतायत ना मार्केटमध्ये, अल्गोज आणि एपीआय, त्या अल्गोज आणि एपीआय ला थोडासा चाप लावण्यासाठी या गोष्टी त्यांनी हे केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे की जे पण अल्गोज आपण वापरणार तर ते आधी आपल्याला सेबी कडून अप्रूव्ह करून घ्यावं लागणार थ्रू ब्रोकर. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ते झाल्यानंतर आपल्याला व्हाईट लिस्टेड डिव्हाइसेस द्यावा लागणार की मी ह्या आयपी ऍड्रेस वरून काम करणार आहे आणि इथून एवढ्या एवढ्या डिव्हाइस वरून मी हे अल्गो रन करणार आहे. तर अशा पद्धतीचे थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि काही ब्लॅक अल्गोज आहेत म्हणजे असे काही अल्गोज की जे त्यांना सेबीला नाही कळवायचे, सॉरी एक्सचेंजेसला नाही कळवायचे, सेबीला नाही कळवायचे, तर त्यांना ब्लॅक बॉक्स अल्गोज म्हणणार आहे. आणि हे ब्लॅक बॉक्स अल्गोज काय आहेत की हे आपल्याला एका रजिस्टर आर कडून आपल्याला ते व्हेरीफाय करून आणि त्याची रिस्क जी आहे, जी अकाउंटेबिलिटी आहे ती त्या याला घ्यावी लागणार आहे. तर जे व्हॉल्युम्स आहेत ते ड्राय झालेले आहेत ड्यू टू जेन स्ट्रीट
आणि ज्या मुवमेंट आहेत त्या एकदम साईडवेज झालेल्या आहेत. तर मित्रांनो ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. पण ह्याच्यामध्ये रिटेल मारणार आहे, रिटेलरला पाहिजे वन साइडेड मूव्ज. भले जेन स्ट्रीट देत होता, जेन स्ट्रीटने पैसे कमवले नो डाऊट, पण जे गॅमलरचे कमवले, जो सिस्टमॅटिक ट्रेडर आहे ना त्याने फार पैसे कमवले असतील ऑप्शन बाईंग मध्ये सुद्धा. तर हे जे मूव्ज आहेत ना ते येणार नाही आणि रिटेलर पॅनिक होऊन बाय सेल करून तो निघून जाणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचा लॉस कालही होत होता, आजही होईल, उद्या पण होईल. तो लॉस साठीच बनलेला आहे. 91% लोक जर लूज करत असतील आणि तुम्ही बघा ना इथे 91% मध्ये 26-25 लाखाचे 90%, आणि हे लोक जे आहेत ना हे हार्डली इथे 3 लाख आहेत, त्याच्यात ते 10 टाइम्स आहेत या FIच्या रिटेलर, आणि हे 10 टाइम्स लोकांचे पैसे हे एकटे लोक खातात आहे. ठीक आहे. म्हणजे अर्धी लोक, अर्ध्या लोकांचा, सगळ्या लोकांचा पैसा त्या ठिकाणी हे करण्याचं काम करतात. तर मित्रांनो डेटा फार शॉकिंग आहे. 91% लोक लॉस करतायत. तर आपल्याला काय करता येईल यासाठी आहे ना, आपण अशी एक जेन स्ट्रीट प्रूफ स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी देणार आहे आणि सगळ्यांचं पार्टिसिपेशन या स्ट्रॅटेजीमध्ये पाहिजे. तर आपण या ठिकाणी आहे ना आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण एक संध्याकाळी एक असा व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये आपण त्या गोष्टी शेअर करणार आहे. तर मित्रांनो आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हटल्यावर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि अशाच ॲनालिसिससाठी चॅनलला फॉलो करून ठेवा. लवकरच एक बिग अनाउन्समेंट तुमच्यासाठी होणार आहे आणि ते आपण लवकरात लवकर करूया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थांबूया. थँक्यू.